मंडळी, पौर्णिमा तिथी प्रारंभ 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 होणार असून 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे। म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे। तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट रोजी सकाळी 5:29 पासून ते दुपारी 1:24 पर्यंत असणार आहे। या मुहूर्तावर राखी बांधणं अतिशय शुभ ठरेल। तसेच या दिवशी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 10:30 पर्यंत राहू काळ असणार आहे। त्यामुळे हा 1.5 तास सोडून तुम्ही 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5:29 पासून ते दुपारी 1:24 राखी बांधावी। परंतु ही सूर्याने बघितलेली तिथी असल्याने पौर्णिमा तिथी जरी दुपारी संपत असली तरी उदय तिथी असल्याने हा संपूर्ण दिवसच तुम्ही भावाला राखी बांधू शकता। म्हणजेच 1:24 नंतरही राखी बांधली तरीही चालेल। तसेच भद्रकाळ हा दरवर्षी आड येत असतो, पण यंदा 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 पासून भद्रकाळ सुरू होऊन मध्यरात्री 1:52 तो समाप्त होणार आहे। त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राचे सावट नसेल। त्यामुळे दिवसभर 9 ऑगस्ट रोजी तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता। राहू काळ तेवढा आपण आवर्जून पाळावा। राहू काळामध्ये तेवढी आपण राखी बांधू नये, तो अशुभ मानला जातो। श्री स्वामी समर्थ।